एक मोठी बातमी, बारामतीकरांनी विकास कामाच्या मागे जायचं की भावनेच्या मागे जायचं हे ठरवावं अशी भावनिक साद अजित पवार यांनी घातली आहे। तसंच विकास करण्याची ताकद कुणामध्ये आहे बारामतीकर चांगलंच ओळखतात। येणाऱ्या काळात मला मदत करा, बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम मी करणार असं त्यांनी म्हटलंय। आणि भविष्यातील गणित तुम्हाला इतरांच्या पेक्षा जास्त समजतात, त्यामुळे बारामतीकरांच्या सर्वांगीण विकास कुणामुळे होणार आहे याची जाणीव सर्वात जास्त तुम्हाला त्या ठिकाणी आहे। त्यामुळे विकासाच्या मागे उभं राहायचं का भावनिक व्हायचं याचा निर्णय तुम्ही आणि तुमच्या सगळ्या परिवारांनी घ्यायचा आहे। व्यापारी या नात्याने तुम्ही माझ्या मागे तुमची ताकद उभी काल केली, आज तुम्ही करा, उद्याही करावी। तुम्ही फक्त घड्याळाचं बटन दाबा, पुढची 5 वर्षे या शहराचा चेहरा मोहरा अजून सुंदर करण्याची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चितपणे मी घ्यायला तयार आहे। त्याबद्दल कुठली काळजी करायचं कारण नाही। कोल्हापुरात नवरात्रोत्सवाचा उत्साह दिसून आला। या ठिकाणी अंबाबाई देवीची सरस्वती देवी रूपातील अलंकारिक पूजा साकारण्यात आली। शिवडी नावाशिवाय अटल सेतूवरून 31 ऑगस्टपर्यंत 51 लाख वाहनांनी प्रवास केला। त्यातून MMRDAच्या तिजोरीमध्ये 100 कोटींचा महसूल प्राप्त झालाय। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या 23 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तृतीय वर्षी BCom परीक्षेचं हॉल तिकीट विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात आलेलं आहे। 56,140 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत। अमरावतीत 24 तासात 4 हत्येच्या घटना घडल्या। त्यातील एका हत्येची घटना CCTVमध्ये कैद झाली आहे।